हाय हॅलो नमस्कार. तुम्ही ऐकताय स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट. आणि गंमत म्हणजे तिला ठाऊकच नाही. चला सुरुवात करूयात. वेळ वाया घालणं मला मुळीच आवडत नाही, पण आज बस जरा उशिरा आली तर चालेल. मला चालेल, आवडेल. कारण इथे बस स्टँडवर ती उभी आहे ना, लुकलुकणाऱ्या पापण्यांमध्ये भिरभिरणारी नजर घेऊन, बेभान कोसळणाऱ्या पावसाच्या सरी चेहऱ्यावर झेलत. तिने जेव्हा निश्चिंत होऊन दोन्ही दिशांना हात पसरवले होते ना, तेव्हा तिला पाहून असं वाटलं की जगातली सारी दुःख, सारे संकट कायमची संपली आहेत. देवाच्याही मनात काय चाललंय कुणास ठाऊक. पण सबंध बस स्टँड सोडून तिने माझ्याच शेजारी येऊन उभं राहावं आणि नियतीचा घात समजू की नशिबाने मांडलेला क्षणिक आनंद हेच कळत नाही. मी पाहतोय तिला, अगदी टिपतोय डोळ्यांमध्ये. तिचं हसणं, तिचं बोलणं, ओरडणं, तिचे हलणारे इयररिंग्स, केसांमधून टपटप गळणारं पाणी आणि तिच्या माझ्यामधलं हे अंतर, सगळं काही पाहतोय. पण तिच्या नकळत अधूनमधून भीती वाटते तिच्याशी नजरानजर होण्याची. कारण त्या अथांग डोळ्यांमध्ये बुडालो तर कदाचित शुद्धच राहणार नाही मला. तिला एक सांगायचंय, हा पावसाळा कालपर्यंत माझ्यासाठी अगदी कंटाळवाणा होता. चिखलाने बरबटलेले रस्ते, डबक्यांमध्ये साचलेलं पाणी, पॅन्ट्स वरती करून धावणारे लोक आणि पाण्याचे लोट उडवत धावणाऱ्या गाड्या, अगदी किळसवाणं. या सगळ्यांमध्ये अचानक ती समोर येण्याने माझा हा विचार डगमगायला लागलाय. मला पावसाळा आवडायला तर लागला नसेल ना तिच्यामुळे? कोण आहे ती? नाव काय तिचं ठाऊक नाही, पण छान आहे. ती अशी ओली चिंब होऊन शहारलेली आहे हे पाहवत नाहीये मला. वाटतं धराव तिचा हात घट्ट, घेऊन जावं परत त्याच पावसात, पाहावं थेंबांना तिच्या चेहऱ्यावर पडताना आणि अलगत ओघळताना. बहाणा मिळेल मला तिला जवळून निहाळण्याचा. त्यानंतर यदा कदाचित मी भानावर आलोच तर तिथून तडक तिला समोरच्या चहाच्या टपरीवर घेऊन जाईल. 2 कटिंग सांगून बरबटलेल्या चिखलात उभा राहून तिच्याकडे पाहीन. आता माझ्याकडे संधी असेल तिच्या विस्कटलेल्या बटांना कानामागे हळूच सावरून ठेवण्याची. तोवर चहा येईलच. गरमागरम चहाच्या पेल्यावर ओठ ठेवून ती फुंकर मारेल. मी डोळे बंद करून अलगद झेलीन. ती माझ्या काळजावरच्या जुन्या पुराण्या दुःखांवर, विचारांमधून बाहेर परत निघण्याची इच्छा नसताना विचारांमध्ये तिला कुठवर घेऊन जाऊ असा विचार करत मी परत येतो आपल्या जागेवर. ती तिथेच असते माझ्या शेजारी उभी बस स्टँडवर. पण ती आता शेजारी असूनही दोघांमधलं अंतर जास्त वाटू लागलंय. बोचतंय मला ते. म्हणून मला ते अजून कमी करावं असं वाटतंय. आता मी थोडा ओशाळलोय. विचारात का होईना तिच्यासोबत भिजून नकशिखांत गारठलोय. नकशिखांत म्हणजे कळालं ना? हा, तिच्या माझ्यातलं हे अंतर कमी करण्यासाठी मी माझे पाय हळूच तिच्या बाजूने सरकवतोय. पण तिला हे कळणार नाही याची काळजी घेतोय. परत एकदा विचारांमध्ये जाऊन तिला घट्ट मिठी मारण्याचा विचार करतोय. पण केवळ विचारांनीच काळजाचे ठोके तीव्र होत आहेत म्हणून स्वतःला आवरतोय. बघा, वेळेलाही ती इथे माझ्या शेजारी असण्याचा हेवा वाटतोय. आली तिची बस लगेच माझ्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी. इथे मी तिळतिळ तिच्याकडे सरकतोय आणि बस एका झटक्यात तिला इथून घेऊन जाणार दूर. असो, भेटत राहा मला अशी स्वप्नात, विचारात आणि आठवणीत. बघा ना काय मूर्खपणा आहे हा. मागील 10 मिनिटात मी जगातले सर्व हेवेदावे, सुखदुःख, व्यवहार, छंद, आवडीनिवडी, स्वप्न सगळं काही विसरून तिच्यात एकरूप झालो एका अनोळखी मुलीत. आता वेळ आली आहे तिची जाण्याची. या बसमध्ये बसून बस स्टँडवरून तर ती निघून जाईल, पण इथून माझ्या मनातून कुठे जाईल? तिच्यासोबत घालवलेला हा वेळ, तिच्या धरलेल्या हाताचा स्पर्श साठवून ठेवलाय मी मनात. आता गेली तर जाऊ देत, कारण ती आता ठरवूनही माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि गंमत म्हणजे तिला हे सर्व ठाऊकच नाही. तुम्ही ही स्टोरी ऐकलीत RJ प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा www.d4mat.in.